मी ऋषिकेश सूर्यवंशी आज आलोय कराडच्या समर्थ हॉस्पिटलमध्ये. आपलं एक काम आहे तेच पूर्ण करायचं आहे. इथला एकच रूल, अधिकार नंबर लावायचा नाहीतर दवाखाना होणार पूर्णपणे फुल. मी पण नंबर लावून साईडला बसलेलो, पण इथं सगळी माणसं थिएटरला आल्यागत टीव्हीच बघत बसलेली. वेटिंग करत लयच वेळ झाला, तवर इथं एक ऍक्सिडेंट पेशंट आला. ते बघून मी जोरातच भेलो. लय वेळ वाट बघितली म्हणून म्हणलं आता बाहेर जाऊया, काहीतरी खाऊया आणि दवाखान्यात परत येऊया. मित्रांनो, बाहेरच गेल्यावर आपल्याला वडापावची खरी किंमत कळती. मी पण वडापाव खाल्ला. माझं पण खाऊन झालेलं, तवर घरच्यांचा फोन आला, आपलं काम झालंय, लवकर दवाखान्यात ये. मी पण पळत दवाखान्यात गेलो, डॉक्टरांची भेट घेतली आणि गोळ्या नाही मेडिकल मध्ये आलो. आपल्या समर्थ हॉस्पिटलचं काम झालेलं म्हणून म्हणलं आता पाटणला परत जाऊया. गाडी चालवतानाच बारकी पोरं मला म्हणत होती, तू कवट्या महाकाळायस, आम्ही तुला भेलो. मी पण बारक्या पोरांचं बोलणं ऐकलं आणि दुसऱ्या कानानं सोडलं आणि घरी परत आलो. गेटच्या आत जातच होतो तवर डाकू बोके आला आणि गाडीवर बसला. म्हणला मी आता सीटच फाडून टाकणार. रात्री निवांत पोगो चॅनल बघत होतो तवर दोस्तांचा फोन आला, बर्थडे सेलिब्रेशन करायचंय, लवकर कॅफेत ये. सेलिब्रेशनचं नाव ऐकून मी पण खुश झालो. गाडी काढली आणि 120च्या स्पीडनं निघालो. दोस्त मला म्हणले, व्लॉगर तुम्ही निवांत बसा, आम्ही तुमच्यासाठी केक घेऊन येतो. मित्रांनी केक सिलेक्ट केलेला आणि फायनली 2025चा तो क्षण आला. हॅपी बर्थडे डिअर ऋषी, हॅपी बर्थडे. सेलिब्रेशन झाल्यावर फ्रेंड लोकांना म्हणलं मला काहीतरी खायला द्या. ती म्हणलीत गप घरी जा. बर्थडे मुळे मी पण लय खुश झालो आणि गप घरी आलो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा.